विजिबल आहे का सर्वांना? दिसत नाही आता. आता नाही दिसत. एक मिनिट पुन्हा नाही. आपण एकदा शेअर करूयात. दिसते का आता? हो. ओके. आता प्रश्न काय आहे की BNSS अंतर्गत जो प्रोक्लेम्ड पर्सन आहे, जर तो त्या स्पेसिफाईड टाइम, जो प्रोक्लेमेशन मध्ये टाइम आहे, त्याला एक तारीख दिलेली असते, टाइम दिलेला असतं की एवढ्या एवढ्या पिरियड मध्ये तू काय करायचं, कोर्टात यायचंय. तो व्यक्ती जर त्या पिरियड मध्ये कोर्टात आला, द कोर्ट शॅल रिलीज दी अटॅच प्रॉपर्टी, म्हणजे त्याची प्रॉपर्टी जी अटॅच केलेली असते, जी जप्त केलेली असते, ती प्रॉपर्टी त्याची रिलीज करण्यात येते, मुक्त करण्यात येते. हे ऑझर्शन आहे. खाली रिझन काय दिलंय, दी अटॅचमेंट ऑफ प्रॉपर्टी अंडर BNSS इज इंटेंडेड टू कंपेल दी अपिअरन्स ऑफ द प्रोक्लेम्ड पर्सन बिफोर द कोर्ट, नॉट टू परमनंटली डिप्राइव्ह हिम ऑफ हिज प्रॉपर्टी. बरोबर आहे का? खाली जे कारण दिलंय, रिझन दिलेलं आहे काय, की मुळात त्याची प्रॉपर्टी, त्याची मालमत्ता जी आहे ती जप्त का केली गेली होती, जेणेकरून त्यानं कोर्टात हजर राहावं याकरता. त्याला त्याच्या मालमत्तेपासून वंचित ठेवणं हा काही कायद्याचा उद्देश नाही. मग हे कारण बरोबर आहे का? अगदी बरोबर आहे, हो की नाही? दोन्ही तो बरोबर आहे. यहाँ पे दोन्ही क्या है, बरोबर आहे. बोथ अजर्शन अँड रिझन दोन्हीही बरोबर आहे. इथे मराठीत पण दिलेलं आहे, एकदा वाचून घ्या. पुढचा प्रश्न. रीड दी गिवन स्टेटमेंट. वरती गेला तो, दिसत नाही. नाही दिसत आहे? हा, दिसतोय? हा. ओके. A dispute arises between two companies regarding the enforcement of their arbitration clause. Examine two following statement. Statement 1, an arbitration agreement must be writing and can be contained in a contract and exchange of letter, telex, telegram or electronic communication. Statement 2, an arbitration agreement may be implied solely from the conduct of the parties without any written record. काय समजलं प्रश्नामध्ये? दोन कंपन्यांमध्ये त्यांच्या मध्यस्थी कलमाच्या अंमलबजावणीबाबत वाद उद्भवतो. खालील विधाने तपासा. विधान 1, मध्यस्थी करार लिखित स्वरूपात असणे आवश्यक आहे आणि तो करार पत्रांची देवाणघेवाण, टेलेक्स, टेलिग्राम किंवा इलेक्ट्रॉनिक संप्रेषणामध्ये समाविष्ट असू शकतो. विधान 2, मध्यस्थी करार हा केवळ पक्षांच्या वर्तनावरून कोणत्याही लेखी नोंदणीशिवाय सूचित केला जाऊ शकतो. असं आहे विधान का? 1 नाही, विधान 1 बरोबर आहे. हा, आता बघा, हा जो आपला आर्बिट्रेशनचा कायदा आहे ना, ADR आहे ना तुमच्याकडे? हो हो. ADR, त्यात आर्बिट्रेशन अँड कन्सिलिएशन ऍक्ट ओपन करायचा. मग त्याच्यामध्ये आर्बिट्रेशन अग्रीमेंटचे इसेन्शियल दिले की नाही? कुठे दिलंय? सेक्शन 7 बघा बरं. सेक्शन 7. आता इथं काय म्हटलंय, दोन कंपन्यांमध्ये डिस्प्यूट अराईज झाला, कशा संदर्भात? रिगार्डिंग एन्फोर्समेंट ऑफ देअर आर्बिट्रेशन क्लॉज. ठीक आहे. मग आता इथे अन आर्बिट्रेशन अग्रीमेंट मस्ट बी इन रायटिंग अँड इट कॅन बी कंटेन्ड इन अ कॉन्ट्रॅक्ट अँड एक्सचेंज ऑफ लेटर्स, टेलेक्स, टेलिग्राम्स और इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन. असू शकतो का? म्हणजे स्वतंत्र असा करार असणं गरजेचं आहे की जो त्यांचा मुख्य करार आहे त्याच्यामध्येच एक क्लॉज असू शकतो ना, त्यातच एक क्लॉज. हा, किंवा जर दोघांमध्ये पत्रव्यवहार झालाय किंवा कुठल्याही प्रकारचं कम्युनिकेशन झालंय, ते इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन सुद्धा असू शकतो. जर त्या कम्युनिकेशन मध्ये कुठेही दोघांनी आर्बिट्रेशन थ्रू आपला डिस्प्यूट सॉल्व्ह करण्याचा जर तिथे उल्लेख केलेला असेल, मान्य केलेला असेल, तर त्यालाही आपण आर्बिट्रेशन अग्रीमेंट म्हणतो का? सेक्शन 7 नुसार म्हणतो, बरोबर? येस, म्हणजे स्टेटमेंट 1 जो आहे तो अगदी बरोबर आहे. तुम्ही सेक्शन 7 मध्ये पाहते. नाउ, an arbitration agreement may be implied solely from the conduct of the parties without any written record. असं चालतं का?
मध्यस्थी करार हा फक्त त्या पार्टीजच्या वर्तनावरून जे आहे तो आपण अज्युम करतो का की त्यांच्यामध्ये असं चालतं का? नाही. नाही ना. नाही. कॉन्ट्रैक्ट बाय रिटर्न होना चाहिए ना. म्हणजे विधान 2 हे योग्य आहे का? नाही. नाही. नहीं. सो यहाँ पे राइट ऑप्शन क्या है? ओनली स्टेटमेंट एक. 1 इज वन. ट्रू. हाँ, बोथ कलम आर 7 मध्ये नॉट आहे. ट्रू, 2 इज नॉट ट्रू, नीदर 1 और 2 असं म्हटलं. ठीक आहे. सो फर्स्ट ऑप्शन आहे. पुढचं आपण बघूयात. खूपच एकदम पुसट ब्लर आहे. आहे खूप, दिसेल का? ठीक आहे. क्या ही करे In अब. the following statement following conclusion 1 and 2. According to the कोणी बोलतंय का? नाही कोण नाही बोलत. According to the Advocate Act 1961, when the term of State Bar Council expire without an election, the Bar Council of India constitute a special committee consisting of the official member of State Bar Council as chairman and काय दिसतच नाही काही. Two nominated member. The special committee has the power to discharge all function of the State Bar Council until the new Council of Constitution of election must be held in with 6 months unless of period extended by the Bar Council of India. ओके. प्रश्न कळालाय का? हो. काय म्हटलंय? इलेक्शनच्या कालावधीत इलेक्शन होण्याआधी 6 महिन्यापर्यंत आपण कमिटी बसवू शकतो का? देखरेखीसाठी किंवा ते इलेक्शनचे सगळ्या गोष्टी मॅनेज करण्यासाठी. ओके. असं आहे का? नाही का? हे बघा, ऍडव्होकेट्स ऍक्ट आपला जो 1961 चा आहे त्यानुसार जेव्हा राज्य बार काउन्सिलचा कार्यकाळ निवडणुकीशिवाय संपतो. काय म्हटलंय? निवडणुकीशिवाय. म्हणजे बघा आता बघ सोनाली, आता जे इलेक्शन झाले मध्ये कोविड वगैरे हे सगळं आलं, इलेक्शन नाही ना झाले. म्हणजे त्यांची टर्म संपलेली होती बरोबर. हो. हा, पण पुढे निवडणूक झाली का? नाही झाली. नाही. ठीक आहे. म्हणजे टर्म संपली. हे सेम आपलं बघा आता याचं पण झालं ना, आपल्याकडे पंचवार्षिक झालाच नव्हता ना मधल्या 5 वर्षात. आता 7 वर्ष नाही. मॅडम, हा 7 वर्षांनी झालं. हो. सो जे मधला पिरियड असाच गेला. आता सेम ज्या वेळेला स्टेट बार काउन्सिलचा कार्यकाळ जो आहे निवडणुकीशिवाय संपतो, मतलब अगली इलेक्शन नहीं हुआ, अगली बॉडी चुनी नहीं गई है और ये पिछली वाली का टाइम खत्म हो गया, तेव्हा बार काउन्सिल ऑफ इंडिया एक विशेष समिती स्थापन करेल ज्यामध्ये राज्य बार काउन्सिलचा पदसिद्ध सदस्य अध्यक्ष म्हणून आणि 2 नामनिर्देशित. व्हॉट इज नामनिर्देशित? नॉमिनेटेड. इलेक्टेड नाही, नॉमिनेटेड है ना, क्योंकि इलेक्शन तो हुए नहीं. तर नामनिर्देशित सदस्य असतील असं त्यांनी म्हटलंय. ठीक आहे. एक समिती असेल ज्याच्यात एक पदसिद्ध सदस्य अध्यक्ष असेल आणि 2 नॉमिनेटेड कॅन्डिडेट्स मेंबर्स. नवीन परिषद स्थापन होईपर्यंत राज्य बार काउन्सिलची सर्व कामे पार पाडण्याचा अधिकार ह्या विशेष समितीला असतो. ठीक आहे. आणि भारतीय बार काउन्सिलने कालावधी वाढवला नाही तर 6 महिन्यांच्या आत निवडणुका घेतल्या पाहिजे. ठीक आहे. आता हे झालं स्टेटमेंट. पण मग हे स्टेटमेंट बरोबर आहे का? मग याच्यासाठी आपण ऍडव्होकेट्स ऍक्टचा कोणता सेक्शन पाहायचा आहे? स्पेशल कमिटी आहे ना ती. मग स्पेशल कमिटी कुठल्या सेक्शन मध्ये बघा? 7 मध्ये का 8 मध्ये? मी तुम्हाला हिंट पण दिली आता. मॅडम 7 मध्ये पहिलं 8A मध्ये दिलेलं आहे बरोबर. आणि त्याचाही जर आपण सबसेक्शन पाहिलं तर 2चा C दिसताय सगळ्यांना? बेसिकली 8A सेक्शन जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला ही स्पेशल कमिटी दिसते. हो. हा. ओके. आता
हे जे विधान आहे, ह्या विधानाला 2 निष्कर्ष दिलेले आहेत. ठीक आहे. आता हे विधान आणि निष्कर्ष जेव्हा असतं तर विधान जे आहे कायम बरोबरच आहे. विधान आपल्याला क्रॉस चेक करायचं आहे का? नाही. बरोबर हे विधान विधान बरोबर. आहे आणि ह्या विधानातून काय निष्कर्ष? हा, ज्या वेळेला अझर्शन आणि रिझनिंग असतं त्यावेळेला आपल्याला क्रॉस चेक करावं लागतात दोघंही. क्योंकि अझर्शन गलत भी हो सकता है. नाव इथे निष्कर्ष काय दिलाय? राज्य बार काउन्सिलच्या प्रलंबित शिस्तभंगाच्या बाबी हाताळण्यासाठी विशेष समितीला अधिकार आहेत. मग आता बरोबर जे पण प्रोफेशनल मिसकंडक्टच्या ज्या केसेस आहे ज्या बार काउन्सिलकडे होत्या, आता बार काउन्सिलची टर्म संपली, मग त्यांचं काम जे आहे ही समिती बघणार. मग समिती बघू शकेल का? होय बघू शकेल ना. होय. त्याला अधिकार देत ना. बरोबर आहे. हो. होय बरोबर. भारतीय बार काउन्सिल राज्य बार काउन्सिलच्या निवडणुका घेण्यासाठी 6 महिन्यांचा कालावधी नोंदवलेल्या कारणांसाठी वाढवू शकते. बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर ते पण बरोबर आहे. म्हणजे दोन्ही निष्कर्ष या ठिकाणी बरोबर आहे. येस. हम्म. चलो आगे बढ़ते हैं. चला पुढचा प्रश्न घ्या. Read the given statement and choose the correct option. Statement 1. Under the Income Tax Act 1961, a deduction equal to 30% of the annual value of allowed this computing income from the house property. हम्म. Statement 2. Where the property has been acquired or constructed with borrow. खूप ब्लर दिसतंय. कॅपिटल द मॅक्झिमम डिडक्शन फॉर इंटरेस्ट पेएबल ऑन सच कॅपिटल इज कॅपेबल ॲट 2 लाख सब्जेक्ट टू कंडिशन. तुमच्याकडे इन्कम टॅक्स ऍक्ट आहे का? नाही. नाही. ठीक आहे. पण आता आपल्याला याला काही सेक्शन बघायची गरज नाही, कारण का काय इथे दिलेलं आहे? बोथ स्टेटमेंट 1 2 चूज. अच्छा, 2 स्टेटमेंट दिले, करेक्ट ऑप्शन नाही. तसं पाहिलं तर आपल्याला इथे बेरॅकची गरज पडेल. पण चलो आता नाहीये जरी तरी आपण सॉल्व्ह करूयात. कारण सेम प्रश्न जर आला तुम्हाला परीक्षेत तर इट वुड हेल्प यू. व्हॉट दे हॅव सेड की आयकर कायद्यानुसार a deduction equal to 30% of the annual value is allowed while computing income from the house property. दुसरं म्हटलंय where the property has been acquired or constructed with borrowed capital. तुम्ही प्रॉपर्टी घेतली आहे किंवा बांधलंय घर, कसं? borrowed capital. borrowed capital क्या होता है? वजावट करून दिले. वजावट असते. borrow केले ना पैसे तुम्ही, खुद का वजावट पैसा असते. नहीं है, कुछ लोन वोन कुछ लिया. द मैक्सिमम डिडक्शन फॉर इंटरेस्ट पेएबल ऑन सच कैपिटल इज कैप्ड एट रुपीज किती? 2 लाख सब्जेक्ट टू कंडिशन. इथे म्हटलंय बोथ स्टेटमेंट 1 and 2 आर फॉल्स, ओनली स्टेटमेंट 1 इज ट्रू. की दोन्ही पण ट्रू आहे. हा दोन्ही बरोबर आहे. दोन्ही पण बरोबर. येस, दोन्ही पण बरोबर आहे इथे. 30% का आहे, बरं? बरोबर आहे 30%. हा, तर याला तुम्हाला सेक्शन 24 आणि अजून कुठला होता आपल्याकडे? हा बेसिकली 24च बघायला लागणार. तुम्हाला लास्ट टाइम आठवतं का आपण एका याच्यामध्ये हे सॉल्व्ह केलंय, तिथे 30% इन्कमचा ऑलरेडी 30% डिस्कशन बरोबर. झालंय. हा, हा? 30% आणि येस, तर 30%. सेक्शन 24 जो Annual आहे, value, हा house property annual value 30%. येस, आणि त्याच सेक्शन मध्ये म्हणजे 24चे सबसेक्शन ए बी सी असं काहीतरी असेल ते त्यात, कारण आता माझ्याकडे बेरॅक नाहीये, बट हे 24 मध्ये आणि हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. ठीक आहे, तर लक्षात ठेवा तुमच्याकडे जरी आता काय नाहीये, बेरॅक नाहीये, हा लक्षात काय ठेवायचंय? बॉरोड कॅपिटल असेल तर किती म्हटलंय? 2 लाख. डिडक्शन इज कॅप्ड ॲट व्हॉट? 2 लाख. हां. 30% आणि 2 लाख लक्षात ठेवायचं. कंडिशन्स पण आहे त्याला, सब्जेक्ट टू कंडिशन्स येते, बट इतना याद रखलो आप लोग. पुढे डिडक्शन 30% आणि हे बॉरोड कॅपिटल 2 लाख एवढं. हा, ऍन्युअल व्हॅल्यूला 30 आणि इकडे 2 लाख. नाव गिव्हन बिलो आर 2 स्टेटमेंट्स. एक अझर्शन आहे, एक रिझन आहे. वाचा तर.
खाली 2 विधान दिली आहेत. एक प्रतिपादन. हम्म, प्रतिपादन म्हणजे घोषणा असा शब्द येतो मराठीमध्ये. हम्म, ए आणि प्रतिपादन ए आणि दुसरे कारण आर असे लेबल केलेले आहे. हम्म, प्रतिपादन ए हिंदू वारसा हक्क अधिनियम 1956 नुसार मिताक्षरा कायद्याने संचालित संयुक्त हिंदू कुटुंबातील मुलगी ही जन्मता आपल्या हक्काने सहवांशिक बनते. म्हणजे कोपार्सनरी, कोपाट अगदी अगदी मुलासारखीच. मुलासारखी. म्हणजे समान अधिकार. समान जो आपला कारण- 2005 ची अमेंडमेंट. कारण लिहिले आर ही तरतूद मुलींना समवंशिक मालमत्तेचा मुलासारखीचा अधिकार, जबाबदारी आणि मर्यादा प्रदान करते. हिंदू वारसा हक्क अधिनियम 1956 अंतर्गत वरील विधान आणि कारणाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते बरोबर आहे? तर यामध्ये ऑप्शन ए आणि आर हे दोन्ही सत्य आहेत आणि आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण आहे असं म्हटले. काय बी मध्ये ए आणि आर हे दोन्ही सत्य आहे परंतु आर आणि ए हे योग्य स्पष्टीकरण नाही. सी मध्ये ए सत्य आहे परंतु आर खोटे आहे. डी ए खोटे आहे पण आर खरे आहे असलेले. यातलं उत्तर ए बरोबर वाटते मॅडम मला. ओके. ए आणि स्पष्टीकरण दिले आर दोघं बरोबर आहे. मुलासारखंच दिले हो. दोन्ही बरोबर आहे. समान अधिकार दिलेत ना. दोन्ही बरोबर दोन्ही आहे. बरोबर आहे. का दोन्ही बरं? बरोबर आहे. आर का बरं रिझन आहे एच? कारण कायद्यानं मुलींवर सेम अधिकार, जबाबदाऱ्या, मर्यादा पण टाकलेल्या आहेत. मग त्यांना प्रॉपर्टी मध्ये पण तो सेम राइट असला पाहिजे ना. साहजिकच आहे. होय, है ना? बरोबर आहे. अगर रीजन ये है कि लॉ ने इनको भी उतना ही लायबल बनाया है, उतने ही उन पे बाइंडिंग चीजें हैं, तो उनको भी उतना ही राइट जो है वो मिलना चाहिए. तो असला लक्षात येतो. नेक्स्ट. As per the Indian Contract Act 1872, an acceptance must be absolute and unqualified. What is the legal effect is of offer response to a personal introduce a new term? येस. भारतीय करार कायदा 1872 नुसार एखादी स्वीकृती पूर्ण आणि अटींनी बंधनकारक असावी. जर प्रस्तावाकडे प्रतिसाद देणाऱ्या व्यक्तीने नवीन अट समाविष्ट केली तर त्याला कायदेशीर परिणाम काय आहे? काय आहे सांगा. ओपन करा कायदा. प्रश्न कळालाय का व्यवस्थित आधी? प्रश्न महत्वाचा बरोबर तुमचं. प्रश्न भारतीय समजला? करार कायदा स्वीकृती वगैरे फारच कन्फ्युजन होतंय. मॅडम भारतीय करार कायदा 1872 नुसार एखादी स्वीकृती पूर्ण आणि अटींनी बंधनकारक असावी असं म्हणते. पूर्ण आणि अटींनी बंधनकारक असावी जर प्रस्तावकाकडे प्रतिसाद देणाऱ्या व्यक्तीने नवीन अट समाविष्ट केली तर त्याचा कायदेशीर परिणाम काय आहे आता असं म्हटले. येस बोला. आता ते ए मध्ये ती वैध स्वीकृती बनते आणि नवीन अट किंवा सूचना म्हणून समाविष्ट केली जाते. बी मध्ये जर नवीन अट भौतिक बदल नसेल तर ती वैध स्वीकृती म्हणून कार्य करते. सी ते एक प्रतिप्रस्ताव बनवते त्यामुळे मूळ प्रस्ताव नाकारला जातो. डी जोपर्यंत प्रस्तावक नवीन अट स्वीकारत नाही किंवा नाकारत नाही तोपर्यंत मूळ प्रस्ताव निलंबित करते असं म्हटले. ओके. आता इथं आपला जो हा अटींनी कायदा बंधनकारक आहे म्हटले. याचा तुम्ही सेक्शन 7 पाहिला इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्टचा? स्क्रीन दिली मॅडम. स्क्रीन नाही दिसत आहे का? आले. सेक्शन 7 पाहिला इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्टचा? हो. एक्सेप्टन्स. आता हा प्रश्न एक्सेप्टन्स संदर्भात आहे ना. समजा आपल्याला सेक्शन नाही माहित एक्सेप्टन्स कुठला, पण हा प्रश्न एक्सेप्टन्स विषय आहे. इंडेक्स मध्ये जाऊन काय शोधायचं तुम्ही? एक्सेप्टन्स. स्वीकृती आता काय कर स्वीकृती काय स्वीकृती, करते? स्वीकार, एक्सेप्टन्स जो भी आपके बैरक्ट में हो. एक्सेप्टन्सचे आपल्याला पाहायचे तरतूद कुठे मग ती एकदम बरोबर. सेक्शन 7. आता सेक्शन 7 खूप क्लिअरली काय म्हणतो की बाबा एक्सेप्टन्स कसं पाहिजे? ऍब्सोल्यूट आणि अनक्वालिफाईड. बरोबर आहे ना? त्या अटीवरती हव्या का? नाही. कि मतलब आपका दोस्त जो है आपको मान लो कोई फोन गिफ्ट कर रहा है, ठीक है,
तुमच्या बर्थडेला सपोज फोन गिफ्ट केला, तुम्ही अट घालताय मी हे एक्सेप्ट करेल पण तुम्हाला पुढच्या 3 वर्षाचा रिचार्ज करून दे, चालेल का? नाही. नाहीच. हा. तर मग त्याला आपण काय म्हणतो, काउंटर प्रपोजल. क्या है वो? काउंटर काउंटर प्रपोजल. प्रपोजल. कारण तुम्ही ओरिजिनल प्रपोजल रिजेक्ट केला ना, उसका ओरिजिनल प्रपोजल तो यही था कि भाई ये फोन ले लो गिफ्ट में, आपने काउंटर प्रपोजल एक फोन के साथ रिचार्ज भी दे दो 3 साल का, अंबानी जी ने बहुत महंगा कर दिया दाम, फोन तो दे दोगे, रिचार्ज में कैसा बेअर करू? कळलं ती काय झाली? काउंटर. पण हा, ते काउंटर प्रपोजल झालं. येतंय लक्षात सर्वांना? हो, मग इथे योग्य ऑप्शन कुठला आहे आपला? भौतिक बदल नसेल तर ते ते स्वीकृती. एक प्रतिप्रस्ताव बनवते ज्यामुळे मूळ प्रस्ताव हा. नाकारला जातो. येस. अगला म्हणजे question. कळलं नाही मला. अगं सेक्शन 7 बघ ना, सेक्शन 7 मध्ये काय सांगितलंय. आता हे पहा, इथे एक्सेप्टन्स ऍब्सोल्यूट आणि अनक्वालिफाईड असलं पाहिजे. हो. पण जर त्या ऑफरीचा जो रिस्पॉन्स आहे, ओके, ऑफर इज रिस्पॉन्स टू अवर प्रपोजल इंट्रोड्युसेस अ न्यू टर्म, म्हणजे जो ऑफरी आहे, ज्याला ऑफर केली गेली आहे, त्याने नवीन टर्म जी आहे ती इंट्रोड्यूस केली, म्हणजे त्याने नवीनच अट घातली. तुला कोणतरी मतलब इफ समवन इज ऑफरिंग यू समथिंग, इफ समवन इज ऑफरिंग यू समथिंग, तो इन्स्टेड ऑफ एक्सेप्टिंग यू आर अप्लाइंग सम न्यू कंडिशन्स. आता सपोज फॉर एक्झाम्पल ए जो आहे बी कडून व्हीट जो आहे तो घेणार आहे, गहू घेणार आहे, ठीक आहे. आपण असं समजू की इथे 1000 kg गहूचं जे आहे यांची डील झाली, मतलब बात हो रही है. ए जो है बी को 1000 kg व्हीट जो है प्रोवाइड कर रहा है, रेट लगा रहा है मान लो वो 20 रुपीज पर kg का. बी म्हणतो, आता ही ए ची ऑफर आहे काय, 20 kg 20 रुपीज पर kg. बी म्हणतो की मला व्हीट सोबत म्हणजे जे 1000 kg तू जे व्हीट देणार आहे त्याच्या सोबतच मला मतलब कुछ वो और चीज मांग रहा है, कोई मिसलिनियस चीज मांग रहा है. मग ते वेगळं, ते काउंटर प्रपोजल झालं ना, कि मैं तुला 20 रुपए देतो, मतलब वो 1000 में वो व्हीट के साथ मान लो क्या क्या बोल सकते हो, तो बाजरी पण मागतोय, तो मका पण मागतोय, असं काहीतरी वेगळं पण अजून मागतोय. तो म्हणतो ठीक आहे पण मला त्याच्यासोबत 100 kg जे आहे ना, तू मका पण द्यायचा आहे, मतलब अमाउंट उतना ही आहे, पेमेंट उतना ही आहे. मग हे नवीन प्रपोजल आहे की नाही? हो हो कळतंय का सोनाली? हो हो. चला पुढचा प्रश्न घ्या. The Indian Contract Act 1872 provides for specified situations where an agreement without consideration is not void. Each of the following agreement is valid despite the lack of fresh consideration. हा, मग आता कन्सिडरेशनचं बघा, कन्सिडरेशनचं सेक्शन ओपन करायचं आणि सगळे पहिले ऑप्शन वाचून घ्या. Consideration. ऍग्रीमेंट विदाउट कन्सिडरेशन म्हणजे आपल्याला इंडियन कॉन्ट्रॅक्ट मध्ये अशा पण सिच्युएशन दिलाय की जनरल रूल काय आहे, विदाउट Section 25. कन्सिडरेशन व्हॉइड असतो, हा जनरल रूल आहे ना. पण काही अशा सिच्युएशन आहे की त्या ऍग्रीमेंट मध्ये कन्सिडरेशन नसेल तरी तो व्हॉइड नाहीये, ठीक आहे. मग यापैकी कुठला असा ऍग्रीमेंट आहे? इथे खाली त्यांनी ऑप्शन दिले, ऑप्शन वाचा. 25 मध्ये येतं ते. An oral promise by A to pay B 5,000 for a service B voluntarily rendered to A last month. A written and registered promise by husband out of natural love and affection to transfer a property to his wife. C. A promise to subscribe 1 lakh to a public charitable fund. D. A promise made by minor upon attaining majority to pay off debt incurred during his minority.
हम्म. इथे 25 सेक्शन मध्ये दिलाय अग्रीमेंट विदाउट कन्सिडरेशन void unless is the writing. अनलेस आउट ऑफ नॅचरल लव्ह अँड अफेक्शन. हा सेक्शन 25 बरोबर आहे. हा 5 व्हॉलेंटरी सर्व्हिस पण आहे, टाइम बार्ड डेट आहे, लव्ह अँड अफेक्शन आहे. मग इथे हजबंड आउट ऑफ नॅचरल लव्ह अँड अफेक्शन जर वाईफच्या नावाने प्रॉपर्टी देतोय, तिथं कन्सिडरेशनची गरज आहे का? वाईफने पण त्याला द्यायला पाहिजे, अमाउंट पे करायला पाहिजे का? नाही नाही. तो यहाँ पे कंसिडरेशन नहीं है, फिर भी ये वैलिड है. ठीक है, पुढचा वाचा. हे सकाळी आपण घेतलं ऑलरेडी बघा. In the context of delegated legislation, the judicial doctrine, the prevents of legislation for confirming uncontroller legislative power on the administration is now as the doctrine of option ultra virus, B excessive delegations, C conditional legislation, D separation of powers. काय आहे याचं? एक्सेसिव्ह डेलिगेशन Excessive. है ना, Excessive delegation. गरजेपेक्षा जास्त Delegation. अनियंत्रित कायदे करण्याचा अधिकार देण्यापासून प्रतिबंध केलेला आहे. तो उसको क्या कहते हैं? एक्सेसिव्ह डेलिगेशन. हे चालत नाही. 11 बघा. For a petition of nullity of marriage under the Hindu Marriage Act 1955 on the ground that consent was obtained by fraud, what is the statutory bar to granting to degree? हिंदू विवाह कायदा 1955 अंतर्गत फसवणूक करून संमती मिळवल्याच्या आधारावर विवाह रद्द करण्याच्या याचिकेसाठी डिग्री मंजूर करण्यास काय कायदेशीर अडथळा आहे? हे फसवणूक उघडकीस आल्यानंतर 6 महिन्यापासून अधिक काळानंतर याचिका दाखल करण्यात आली. बी फसवणूक उघडकीस आल्यानंतर याचिकाकर्ता प्रतिवादी सोबत पती पत्नी म्हणून राहत आहे. सी ही फसवणूक प्रतिवादीच्या कुटुंबाच्या सामाजिक स्थितीशी संबंधित आहे. डी पक्षांनी समुपदेशन केंद्राद्वारे समेट करण्याचा प्रयत्न केलेला नाही. मॅडम बी बरोबर आहे. बी बी बरोबर आहे. फसवणूक फसवणूक उघडकीस आल्यानंतर याचिकाकर्ता प्रतिवादी. अर्थ येतो. ओके, सो राईट ऑप्शन इज बी. कळलंय ना तुम्हाला हे? हो. तुमचे सगळ्यांचेच उत्तर आले पटकन, त्यामुळे आय अज्युम की तुम्हाला कळलं आहे. पेपर सोडवला होता ना काल, त्याच्यात उत्तर होतं ना हे. अच्छा, काल पेपर दिला होता ना तो मराठी, आणि त्याच्यात हा प्रश्न होता ना. येस. अहो हीच प्रश्नपत्रिका दिली मी 2025 ची तुम्हाला. मग सोडवली ती 2 बरोबर आहे उत्तर ते ना 2चे. कारण तीच सगळ्यात अवघड आहे ना. बाकीच्या मी तुमच्या बघा प्रॅक्टिस दरम्यान घेतलेलं आहे ना. मागचे जे 10 वर्षांच्या AIB आहेत ते सगळ्या कंबाईन करून मी त्या एका विषयाचे तुमचे MCQs घेतले बघा. त्यामुळे ते तिकडे झालंय, पण हे थोडा इथं अजर्शन, रिझनिंग, स्टेटमेंट्स हे जास्त आहे ना. हो. अच्छा, आता हे PIL येस. दिसत नाही काही. स्क्रीन दिसत नाही. Public interest litigation explained Article 21 of Indian Constitution to include right to enjoy of pollution free water and air. सुभाष कुमार. येस. तुम्हाला हे सुभाष माहिती आहेत का? स्टेट ऑफ बिहार 1991 SCC 598. नीलावती बेहरा वर्सेस स्टेट ऑफ ओरिसा. शीला वर्सेस युनियन ऑफ इंडिया. ओल्गा टेलिस वर्सेस बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन 1985. आता बघा काय म्हटलंय, आर्टिकल 21चा कुठल्या PIL ने स्कोप वाढवलेला आहे ना. तर तुम्हाला त्या दिवशी मी हे सुभाष कुमारची जी आहे
ही केस तुम्हाला ऑलरेडी मी सांगितली होती, याद आहे का? आपलं तर आधी पण झालंय सुभाष कुमारची केस. हो. सुभाष नाही. आणि त्यावेळेला पण मला वाटतं सारिका मॅमने एलिमिनेशन टेक्निकचा वापर करत सुभाष कुमारचा आन्सर दिलं होतं. हो. आता नीलावती बेहराची केस कोणती आहे? आन्सर आपल्याला नाही माहित. समजा नीलावती बेहराची केस कोणती आहे वर्सेस स्टेट ऑफ, माहितीये का नीलावती बेहराची केस? लँडमार्क आहे. नाही. तिच्या मुलाला चोरीच्या आरोपाखाली काही चौकशीला बोलवतात पोलीस स्टेशन मध्ये. दुसऱ्या दिवशी त्याची डेड बॉडीच सापडते रेल्वे ट्रॅकवर. मग अर्थात कोणी केलं त्याच्यासोबत? मारहाण पण त्याला झालेली होती. कोणी केलं असेल हे? पोलिसांनी केलं असेल ना? पोलिसांनी. मग इथे पोलिसांना म्हणजे कोर्टानं जे आहे त्यासाठी मग कंपन्सेशन काहीतरी 1.5-2 लाखाचं कंपन्सेशन दिलं. शीला बर्से वर्सेस युनियन ऑफ इंडिया. आता शीला बर्से वर्सेस युनियन ऑफ इंडिया ही केस कसली आहे बरं? प्रिझनरची आहे ना, जे बंदिवान असतात, तुरुंगात असतात, त्यांची आहे ना? है क्या? कुछ पता है इस केस के बारे में? नाही. नाही नाही माहित. माहिती. ठीक आहे, पण हे प्रिझनरच्या राईट संदर्भात आहे जर केस आली ही. शीला ती बर्सेची केस अर्नेश कसली आहे? कुमारची का? अर्नेश कुमारची पण ह्याच्यासाठीच आहे ना, अं, अटक केलेलं आहे. अर्नेश कुमारची जी आहे ती आपण मोस्टली बेल वगैरे प्रोव्हिजन जे आहे है ना, तिथे यूज होते अर्नेशची. आणि शीला बर्सेची जी आहे हे व्यापक आहे जास्त अर्नेश कुमार पेक्षा. अर्नेश कुमार का वो अरेस्ट बेल उसके इसमें आता है रिलेशन. शीला आणि ही जी बर्सेचं जे आहे, जे तुरुंगामध्ये राहतात, जे बंदिवान आपण ज्यांना म्हणतो, त्यांना सुद्धा लिगल असिस्टन्सचा अधिकार आहे. त्यांना स्पीडी ट्रायल हा त्यांचा अधिकार आहे, असं ह्या केसमध्ये म्हटलेलं आहे शीला बर्सेच्या. आणि त्यांना they must get basically legal assistance and all. This is what it has been said की प्रिझनर्सचे पण काही राईट आहे, ते राईट तुम्ही व्हायोलेट नाही करू शकत. ओल्गा टेलिस जी केस आहे तर ह्याच्यामध्ये राईट टू लाईव्हलीहुड आहे. काय? राईट टू लाईव्हलीहुड आहे ह्याच्यामध्ये. आणि सुभाष कुमार वर्सेस स्टेट ऑफ बिहार ही PIL आहे. ठीक आहे. आता सुभाष कुमारने PIL का फाईल केली होती? तर आपली जी टाटांची कंपनी आहे ना, तर ते टाटा आयर्न अँड स्टील कंपनी माहित असेल तुम्हाला, ऐकून असाल. तर त्यांच्या कंपनीमधून ते जे सगळं इंडस्ट्रियल वेस्ट निघतो ना, नदीमध्ये सोडायचे. तर तिथे तुम्ही बी फॉर बिहार अँड बी फॉर बोकारो, ठीक आहे, ती बोकारो नदीमध्ये सोडलं जायचं. आपण आधी पण एक नदी पाहिली, बियास नदी पाहिली. कमलनाथ साहेबांनी डायरेक्ट नदीचा प्रवाहच बदलला होता. आता इथे आहे ही बोकारो. इथे बोकारो नदी आहे. या नदीमध्ये सगळं ते घाण सोडत होते. त्याच्यामुळे काय झालं, ती नदी जी आहे प्रदूषित होत होती. जे तिथले जवळचे लोकल रेसिडेंट्स आहे त्यांची हेल्थ जी आहे हॅम्पर होत होती. आणि मग त्यामुळं त्यानं 31 म्हणते 32 अंतर्गत, आर्टिकल 32 अंतर्गत ही अप्रोच द सुप्रीम कोर्ट. मग इथे जो आर्टिकल 21 आहे त्या अंतर्गत तुम्हाला पोल्युशन फ्री वॉटरचा पण अधिकार आहे का? पोल्युशन फ्री वॉटर, एअर. कोर्टानं म्हटलं हो आहे. ठीक आहे. सुभाष कुमार वर्सेस स्टेट ऑफ बिहार. हे आपलं झालं सकाळी ना. काय याचं आन्सर? MC विच ऑफ इंटरेस्ट लिटिगेशन. फर्स्ट MC मेहता वर्सेस युनियन ऑफ इंडिया. पहिलाच ऑप्शन आहे. ओके. इन विच ऑफ द फॉलोइंग, चला प्रश्न वाचा बाबा तुम्ही. In which of the following cases the Supreme Court of India has pointed out that rule of nemo judex in Cassava is subject to the doctrine of necessity? हा A. आता Salicylic milk. येस.
Limited versus Employees State Insurance Corporation 1994. हम्म. B. In Delhi Law Act, Article 1951, Section 332. हम्म. C. J. Mohapatra and Kovi State of Odisha 1984, SCC 103. हम्म. D. Union of India VG Ganayutham हम्म. 1997, SCC. ओके. तो आता ह्या ज्या सगळ्या केसेस है, पहली बात तो देखो सबको सारी केसेस पता हो ये जरूरी है क्या? नाही. नाही शक्य ते, है ना? तर त्यामुळं एखादं नाही पण आलं तरी चालतं, पण आता तुमच्या माहितीसाठी मी इथं सांगून देते. आता ही इन रे दिल्ली लॉज ऍक्ट जे आहे हे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॉशी रिलेटेड आहे. ओके. हालांकि दिस ऑल्सो नेमो ज्युडिक्स इन कॉजा सुआ, डॉक्ट्रिन ऑफ नेसेसिटी वगैरे हे सुद्धा आपला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ सोबतच रिलेटेड आहे. बट इसका सही आन्सर जो आहे मोहापात्रा, मोहापात्रा जे आहे, ठीक आहे. याचं करेक्ट आन्सर काय? जे मोहापात्रा अँड कंपनी वर्सेस स्टेट ऑफ ओरिसा. तर याच्यामध्ये काय झालं होतं, गव्हर्नमेंटने जे आहे ना एक काय म्हणतो आपण कमिटी जी आहे अशी कमिटीचं गठन केलं. आता ह्या कमिटीचं काय काम होतं, शाळांसाठी पुस्तकं वगैरे कोणते काय ते रेकमेंड करते ना कमिटी. शाळेमध्ये कुठलं पुस्तक जे आहे ते क्या कहते उसको लागू करायचं किंवा यूज करायचं बेसिकली. जे स्कूल आहे स्कूलमध्ये कोणतं बुक चालेल कोणतं नाही याच्यासाठी. आता मग त्यासाठी त्यांनी कमिटी बनवली. अशी कुठली पुस्तकं नाही ना लहान मुलांची पुस्तकं खूप अशी विचारपूर्वक हे करायला लागतं ना, त्यात एक शब्द एखादं चित्र जरी असं काही वेडं वाकडं आलं तो इट इज लाईक अ व्हेरी ग्रेव, म्हणजे तो एक ऑफेन्स असू शकतो. मग त्यामुळे ह्या कमिटीनं काय कमिटीला जे आहे गठीत केलं की आप देखो कौन सी बुक्स टेक्स्ट बुक्स जो है वो बच्चों की स्कूल में यूज होगी. आता ह्या कमिटीमध्ये जे मेंबर होते हे स्वतः ऑथर होते, हे स्वतःच लेखक होते. मग ते स्वतःची पुस्तकं नाही का रेकमेंड करणार की नाही? हो. हा. सो इथे सुप्रीम कोर्टानं काय म्हटलं की हेच आपलं निमो ज्युडिक्स इन कॉजा सुआ, म्हणजे स्वतःच्या प्रकरणामध्ये स्वतः तुम्ही जज असू शकत नाही. मात्र इथे कोर्टानं डॉक्ट्रिन ऑफ नेसेसिटी सुद्धा जी आहे ती मांडली. म्हणजे काय, हा नियम जो आहे इट इज सब्जेक्ट टू डॉक्ट्रिन ऑफ नेसेसिटी. डॉक्ट्रिन ऑफ नेसेसिटी म्हणजे काय की ज्या वेळेला इतर कोणी अथॉरिटी तो डिसिजन घेऊच शकत नसेल, मला सांगा लेखकाशिवाय इतर कोणी पुस्तकं जे आहे रेकमेंड करू शकेल का? नाही. लेखकच करू शकतो ना, होय. बरोबर. मग ती अथॉरिटी त्याशिवाय काही पर्यायच नसेल, तो म्हणजे कोणी अल्टरनेटिव्ह डिसिजन मेकरच नाहीये. मग अशा वेळेला त्या अथॉरिटीला डॉक्ट्रिन ऑफ नेसेसिटी ह्या रिझन पायी प्रोसीड करता येतं. म्हणजे काय, त्यांना तो डिसिजन घेता येतो. समजे? हो. याचा आन्सर मग काय मोहपात्रा येतो ना? हा, मोहापात्रा. चला आता हे सोपे सोपे रेस ज्युडिकेटा सेक्शन 11 वगैरे, तर ते काय आपण घेऊयात नाही. फाईन. देन मी तुम्हाला सांगितलं होतं 9 पर्यंत घेणार आहे मी. तो आता मी एंड करते. आय होप. मॅडम हा, पुण्यामध्ये आता कोण आहे म्हणजे आपल्या